अजित पवारांना जसं एक दिलदार राजकारणी म्हटलं जातं, तसं ते आपल्या कार्यकर्त्यांची पण तितकीच काळजी घ्यायचे. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अमोल मिटकरी. ज्या अमोल मिटकरींना अजितदादा मुख्यमंत्री व्हावं असं सातत्यानं वाटायचं, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. अमोल मिटकरी म्हणजे एक अजितदादांचा खंदा समर्थक होता. प्रत्येक टीकेला अजित पवारांची जी टीका झाली राजकारणामध्ये, त्या टीकेला अमोल मिटकरी सडेतोड उत्तर द्यायचे. आणि त्यांनी एक किस्सा त्यांच्या मुलाखतीत सांगितला होता, की ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि त्यांच्याकडे आमदारकी नव्हती. त्या आमदारकीच्या काळामध्ये 1 वर्ष त्यांना असं होतं, की ज्यावेळेस तिथे स्वराज्य यात्रा संपल्या होत्या, सत्तांतर झाली होती आणि त्यांनी म्हणजे त्यावेळेस काहीच त्यांच्याकडं उत्पन्नाचं साधन नव्हतं. परंतु त्या काळामध्ये जवळपास 1 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये अजित पवारांनी त्यांना साधारणतः महिन्याला ₹50,000 अजित पवारसुद्धा पाठवायचे. आणि ते पैसे पाठवायचं म्हणजे कसं, की बाबा पोरांची भाषणं बंद झाली आहेत, आपण जर कार्यकर्त्यांना बळ दिलं नाही, तर ते कसे आपलं काम करतील? या भावनेतून ते पैसे त्यांना पाठवायचे. आणि मिटकरींनी ही गोष्ट स्वतः सांगितली होती, की बाबा ज्यावेळेस मी आमदार झालो, त्यानंतर मला म्हणजे पक्षाने प्रवक्तेपद दिलं. त्यानंतर मी सातत्याने अजित पवारांचा म्हणजे पाठिंबा त्यांना देत राहिलो. परंतु ज्यावेळेस माझ्या अडचणीचा काळ होता, त्या काळामध्ये अजित पवारांनी माझी इतकी काळजी घेतली, की मला कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण त्यांनी निर्माण होऊ दिली नाही आणि त्यासाठीच ते मला एवढे पैसे पाठवायचे.